घातांकावरचं उदाहरण हे मोठं आहे, अगदी सोप्या पद्धतीने पाहूया आपण काय होते बघा. याच्या ठिकाणी काय करूया माहिती आहे का, शून्य घात आहे म्हणजे एक किंमत आली आणि इथे 5चा 5वा घात होईल आणि इथे 3चा 7वा घात वजा 7वा घात गुणिला 1. ओके. आता हा घाताचा घात आहे म्हणजे घातांकाचा गुणाकार होईल, 3चा 5वा घात गुणिले 10चा होय ना. घाताचा घात म्हणजे घातांकाचा गुणाकार, हा कटला 5 दुनी. आपल्याकडे काय राहिलाय, 5चा 5वा घात छेदाला 3चा वजा 7वा घाताचा वर्ग. मग इथे काय होईल, हा 3/7 वर गेल्यानंतर काय होईल माहितीये का, 5चा 5/2 घात गुणिला काय होईल माहितीये का, 3चा 7चा 2 घात असं होईल. हा ऋण अंशाला जाताना धन होईल, मग 5चा 10वा घात म्हणता येईल आणि इथे 3चा 7 दुनी 14. घाताचा घात म्हणजे घातांकाचा गुणाकार. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर.